भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का ले ढोपर. मित्रांनो, गाणं ऐकलं होतं. उद्या गणिताचा पेपर आहे, पॅट परीक्षा आपली सुरू आहे आणि पॅट परीक्षेच्या अनुषंगाने उद्याचा गणित भाग 1 चा पेपर. आणि आज आपण रिव्हिजन करतोय गणित भाग 1 वरती. गणित भाग 1 मधली 2 प्रकरणं आता आपण सध्या बघणार आहोत. 2 चलातील रेषीय समीकरणे आणि अर्थनियोजन या 2 प्रकरणांवर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. तर मित्रांनो, 2 प्रकरणं या व्हिडिओमध्ये बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही पुढची जी काही प्रकरणं आहे त्या प्रकरणांवरती आपण चर्चा करूयात. परंतु संपूर्ण चर्चा आपली होईल, काळजी करू नका. पटकन पुढे जाऊयात. तर पहिलं 2 चलातील रेषीय समीकरणे मित्रांनो बघूयात. तर 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातली काही महत्वाची गणित या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. पहिलं एक गणित आपल्या समोर आहे बघा. प्रश्न आहे, एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून 2 चलातील रेषीय समीकरणे सोडवा. मित्रांनो बघा, तयार करा. 5 रेषीय समीकरणे लिहा. आता 5 पैकी कधी कधी 2. आता इथं रेषीय समीकरणे लिहा, कुठली पण लिहा ना मित्रांनो. एक्स आणि वाय चा उपयोग करून 2 चलातील रेषीय समीकरणे लिहा. आता 2 चलातील समीकरणे म्हणजे काय? आता हे चल म्हणजे काय लक्षात घ्या. समजा 7x हे माझ्याकडे एक पद आहे. तर या 7x मध्ये x ला काय म्हणतो आपण? x ला म्हणतो आपण चल. ओके. आणि 7ला म्हणतो आपण सहगुणक. काय म्हणतो? सहगुणक. आता इथं चल आहे, एकच चल आहे x म्हणजे. ज्यावेळेस अशा प्रकारची 2 चल येतात एखाद्या समीकरणात त्याला आपण 2 चलातील रेषीय समीकरण म्हणतो. तर आपल्याला इथं प्रश्न आहे की कुठली 5 समीकरणे तयार करा 2 चलातील. बघा, मी पहिलं तयार केलं x अधिक y बरोबर पुढे काही लिहा 8 9 10. दुसरं मी x च्या ऐवजी 2x लिहिलं, y च्या ऐवजी 3y लिहिलं, बरोबर 4 5 6 7 8 काही लिहा. अशा प्रकारे तुम्हाला 5 तयार करायचे. x अधिक 7y बरोबर 12 लिहा, काही करा. चौथं मी लिहिलं x वजा 12y बरोबर 7 लिहा. अशी तुम्ही असंख्य समीकरणं तयार करू शकता. तुम्हाला इथं 5च तयार करायची होती. वाटलंच तर 5वं पण अजून सांगतो तुम्हाला. 5वं एक समीकरण लिहा. 2x अधिक 12y बरोबर 13. अशा प्रकारे तुम्ही ही समीकरणं तयार करू शकता. असा जर प्रश्न आला तर एखाद 2 मार्क आपल्या हातातले. ओके. हा एक प्रश्न येऊ शकतो. दुसरा एक बघा, या ठिकाणी एक प्रश्न आहे की x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या 5 उकली लिहा. बघा, x अधिक y बरोबर 7. बघा, x अधिक y बरोबर 7 कुठल्या 2 संख्यांची बेरीज 7 असू शकते? बघा, एक उदाहरण बघा. समजा जर का x बरोबर जर का 1 असेल तर y बरोबर किती? 1 अधिक 6 7. बरोबर ना? 1 आणि 6 7 म्हणजे x बरोबर 1 असेल तर y बरोबर 6 असू शकतं. कारण या दोघांची बेरीज 7 येते. ही एक उकल झाली. आपल्याला 5 सांगितल्यात. समजा दुसरी उकल, x बरोबर जर 2 घेतलं तर y बरोबर किती? 2 अधिक 5 7 होतात. x बरोबर जर का 3 घेतलं, मी x बरोबर 3 घेतलं तर y बरोबर 3 अधिक 4 7 झालं. आणि त्याच्यानंतर जर समजा मी चौथा एक प्रश्न घेतला, x बरोबर 4 घेतलं तर y बरोबर 4 अधिक 3 7. पाचवा घ्या, x बरोबर जर का 5 घेतलं तर y बरोबर 5 अधिक 2 7. तर अशा प्रकारे आपण असंख्य उकली तयार करू शकतो. समजा एखादा प्रश्न असा असेल, x अधिक y बरोबर 12 याच्या कुठल्याही 2 उकली लिहा. मग समजा जर मी x बरोबर 1 घेतलं तर y बरोबर किती? 11 येईल, कारण 1 आणि 11 12 होतात. x बरोबर जर का मी 2 घेतलं तर y बरोबर किती येईल बाबा? 10 येईल, कारण 2 आणि 10 आपल्याकडे 12 होतात. तर अशा प्रकारची चिरीमिरी आयटम, सोपे सोपे प्रश्न असतात. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता भावांनो. आता आपण पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, थोडासा आगळा वेगळा प्रश्न आहे. बघा, खालील एक सामायिक समीकरण सोडवा. इथं जरा गडबड होते, इतके प्रॉब्लेम येतो. समीकरण सोडवताना कशी सोडवायची ते सांगतो तुम्हाला. बघा, पुढच्या 10वीला सुद्धा हे प्रकरण आहे. या ठिकाणी जी 2 समीकरणं दिलेत, x अधिक y बरोबर 4, याला म्हणायचं भावा तू 1 नंबर आहे. दुसरं समीकरण आहे 2x वजा 5y बरोबर 1, याला म्हणायचं भावा तू 2 नंबर आहे. अशी 2 समीकरणं आपल्याला दिलेत. सगळ्यात पहिली गोष्ट, दोघांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि चेक करायचं कुणाचा सहगुणक समान आहे. मला सांगा, या दोघांपैकी कोणाचा सहगुणक समान आहे? म्हणजे कोणाच्या शेजारी सारखी संख्या आहे? सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का? क्लिअर? ओके, दिसतंय. चला बघा, जर एक्सचा जर सहगुणक बघितला तर खाली 2 आहे आणि वर एक्सच्या बाजूला काहीच नाही. सर, एक्सच्या बाजूला काहीच नाही. मग लक्षात घ्यायचं, जिसका कोई नाही होता उसका एक होता है. एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे एक्सचा सहगुणक खाली 2 वर 1 आहे. म्हणजे एक्सचा सहगुणक समान नाहीये. वायचा चेक करा. वायचा खाली 5 आणि वरती काय नाही म्हणजे 1 आहे. वायचा पण समान नाहीये. मग आता काय करायचं? लक्षात घ्या मित्रांनो, जर चलाचा सहगुणक समान नसेल
तर आपण चलाचा सहगुणक समान करायचा. मग कोणाचा सहगुणक समान करायचा बाबा? एक्सचा करायचा का वायचा? कुणाचा पण करा, एक्सचा करा, वायचा करा, काही फरक पडत नाही. आपण वायचा सहगुणक समान करू. वायचा समान करण्यासाठी खाली 5y वर पण 5y आले पाहिजे. मग वायच्या शेजारी 5y आणण्यासाठी वायला कितीने गुणावं लागेल? 5 ने. मग याला वायला जर 5 ने गुणलं तर 5y होतील. पण एकट्या वायला 5 ने गुणलं तर या x आणि 4 ला राग येईल. भावांनो, कुणाला राग येऊ द्यायचा नाही. अख्ख्या समीकरणाला 5 ने गुणायचं, डोक्याला तापच नको. आणि इथं लिहायचं समीकरण 1 गुणिले 5 करू. समीकरण 1 ला 5 ने गुणू आणि 5 ने गुणून आपल्याकडे आणखी एक समीकरण तयार होईल, ते या ठिकाणी लिहायचं 5 गुणिले x 5x अधिक 5 गुणिले y 5y बरोबर 5 चोक 20. याला म्हणायचं समीकरण नंबर 3. आता 1 ला विसरा, या समीकरण 2 आणि 3 चा विचार करा. आता इथं 5y इथं 5y बघा, 5y आता कट होतील. सहगुणक समान का केला? उगा आपला टाइमपास काम नाही म्हणून नाही केला. कारण 5y कट होतील म्हणून सहगुणक समान केला. म्हणजे 5y कट झाले, y कट झाले तर आपल्याला x ची किंमत मिळेल. आता हे कॅन्सल करण्यासाठी आपल्याला या दोन समीकरणांची एकतर बेरीज करावी लागते किंवा वजाबाकी करावी लागते. मग आता इथं बेरीज करायची का वजाबाकी ते पण सांगतो. जर दोन संख्यांना सारखे चिन्ह असेल, दोघांना वजा असेल, अधिक असेल, तर या दोन समीकरणांची वजाबाकी करा. वजाबाकी केल्यावर काय y x कट होईल. आता इथं दोघांना वेगवेगळी चिन्ह आहे, भिन्न चिन्ह आहे, तर इथं बेरीज करा. बेरीज केल्यावर हे 5y कट होतील. मग भिन्न चिन्ह असेल तर बेरीज करायची. मग मी इथे लिहितो समीकरण 2 अधिक समीकरण 3 करू. समीकरण 2 आणि 3 ची बेरीज करू. बरं का, 2 ला उचला, इथं लिहा 2x वजा 5y बरोबर 1 अधिक समीकरण 3 ला उचलून इथं लिहा 5x अधिक 5y बरोबर 20. चला बेरीज करून टाका. आता 2 आणि 5 7x. हे वजा झाले आपल्याकडं, वजा कॅन्सल झाले, कटाप छटाप वटाप गेट आउट झाले. 20 आणि 1 झाले 21. आपण को एक्स की व्हॅल्यू निकालने की ना भाऊ, एक्स ची व्हॅल्यू काढायची. एक्स ला म्हणायचं भावा कुठं जाऊ नको, इथंच थांब. 21 पण आपल्या जागेवर. 7 गुणिले इकडे आला भागिले इथं आपल्याकडे आले 7. एक्स बरोबर 7 त्रिक 21. एक्स ची किंमत किती आली बाबा? 3 आली. एक्स बरोबर इनमीन 3 आलं. आता वाय ची किंमत काढायची. मग वाय ची किंमत काढण्यासाठी काय करायचं? ही जी एक्स ची किंमत आहे तिला समीकरण 1 2 3 कुठं पण ठेवा, काय फरक नाही पडत. मी समीकरण 1 मध्ये ठेवतो. इथं लिहायचं x बरोबर 3. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय बाबा माझ्याकडं कुठे गेला? समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 4. 2 3 मध्ये ठेवलं तरी चालेल, पण 1 जरा बरं वाटतंय म्हणून मी 1 मध्ये ठेवतो. 1 काय बाबा? x अधिक y बरोबर 4 आहे. x ची किंमत किती बाबा? 3 आहे. मग इथं लिहायचं 3 अधिक y बरोबर 4. y ची किंमत काढायची. y आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर. 3 अधिक हे पलीकडे गेले, वजा 3 झाले. y बरोबर 4 3 गेला 1. विषय संपला. ओम बट स्वाहा. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. तर मित्रांनो, यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा, अशा प्रकारे समीकरण कुठलंही आलं तरी हीच मेथड आहे. पहिला चलाचा सहगुणक समान करायचा, दिला नसेल तर. समान असेल तर जय महाराष्ट्र, नसल समान तर पहिला समान करून घ्यायचा आणि त्यानंतर विषय सोडवायला घ्यायचा. आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो. बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती हे बघा इकडे आलेला आहे. अगं कसा प्रश्न आहे, लय एकदम या जंगराट प्रश्न आहे. बघा काय बाबा, 2x अधिक 3y अधिक 4 बरोबर 0. समीकरणं जी दिलेली आहेत पहिली तिला सामान्य रूपात लिहा. म्हणजे पहिला x लिहा, नंतर y लिहा, मग बरोबर चिन्ह लिहा आणि मग त्याच्या पुढे स्थिर संख्या. आता इथं 4 कशाला कडमडायला आलाय? 4 इकडे काय आला बाबा? तू तिकडे पाहिजे, इकडे फक्त एक्स वाय पाहिजे. मग एक्स आणि वाय हे 4 ला म्हणतील मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. हाँ, तो मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. 4 तेरा इधर क्या काम है, तू जा उधर. तो 4 बोलेगा चल भाई मैं नहीं रुकता, मैं अपने अंगने में जाता. 2x अधिक 3y बरोबर 4 अधिक आहे पलीकडे गेले वजा, याला म्हणायचं ओंबट स्वाहा. समीकरण नंबर 1. ओके, एक्स आपल्या जाग्यावर, -5y आपल्या जाग्यावर, 11 आपल्या जाग्यावर. समीकरण नंबर 2. आता 2x अधिक 3y बरोबर -4 आणि x वजा 5y बरोबर 11 ही दोन समीकरणं सोडवायची. आता या दोघांमध्ये कोणाचा सहगुणक समान दिसतोय का? नाही ना सर. x चा खाली 1 वर 2 आहे, y चा खाली 5 वर 3 आहे. कोणाचा समान नाहीये. मग कोणाचा तरी समान करा. आता इथे x चा समान करणं सोपं आहे, कारण या x ला 2 ने गुणलं की 2 होईल.
ओके, एक्सचा समान करू, कारण वर 2x आहे, खाली पण 2x आणण्यासाठी एक्सला कितीने गुणावं लागेल? 2ने. मग फक्त एक्सला नाही तर अख्ख्या समीकरणाला 2ने गुणायचंय. तर संपूर्ण समीकरण 2ला आपण 2ने गुणू आणि तसं इथं इमानदारीत लिहू, समीकरण 2ला 2ने गुणू. ओके, मग आता या समीकरणाला 2ने गुणल्यावर काय येईल बघा. 2ने गुणल्यावरती आपल्याकडे काय येणार? 2 एके 2x वजा 2 पंचे 10y बरोबर 2 गुणिले 11 22 झाले. समीकरण नंबर 3 झालं. आता 1 आणि 3 यांचाच विचार करा, 2 ला विसरा आणि 1 आणि 3 चा विचार करा. इथं 1 आणि 3 मध्ये 2x समान आहे, 2x कट होतील. आता हे केव्हा कट होतील? ज्या वेळेस या दोघांची वजाबाकी करू तेव्हा कट होईल. ओके, आता बेरीज नाही, आता वजाबाकी करावी लागणार आहे. समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी करावी लागणार आहे. मग ही वजाबाकी करताना तुम्ही समीकरण 1 मधून 2 ला वजा करा किंवा 2 मधून 1 ला वजा करा, काही फरक पडत नाही. आपण काय करू, 1 आणि 3 ची वजाबाकी करावी लागणार आहे, 2 ची नाही, 1 आणि 3 ची. समीकरण 1 मधून 3 ला वजा करा किंवा 3 मधून 1 ला वजा करा, काय प्रॉब्लेम नाही. आपण काय करू, समीकरण 1 मधून 3 वजा करू, 1 वजा समीकरण 3 करू, समीकरण 1 वजा समीकरण 3 करू. म्हणजे वजाबाकी केल्यावर 2x कट होतील. बेरीज केली तर 2 आणि 2 4 होतील. 4 ला घेऊन काय करायचं, नाचायचंय का? नाही, वजाबाकी करून टाकू. चला, पहिलं समीकरण 1 ला उचला आणि इथं लिहा 2x अधिक 3y बरोबर वजा 4. उचललं, वजा. आता समीकरण 3 ला उचलून इथं लिहा 2x वजा 10y बरोबर 22. आता लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेस दोन समीकरणांची आपण वजाबाकी करतो त्यावेळेस खाली जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा होतं, अधिकचं वजाचं अधिक होतं, बरं का? अधिकचं वजा होतं आणि वजाचं अधिक होतं. ठीक आहे, वजाचं अधिक झालं, अधिकचं वजा झालं. आता इथं 2x तर कट झाले. आता लक्षात घ्या, हे 3 अधिक 10 13y. आता हे वजा आणि वजा होणार, वजा वजा अधिक. दोन संख्यांना त्याची समान चिन्ह आहे, संख्यांना चिन्ह असतील समान तर त्यांची होणार बेरीज. म्हणून 4 आणि 22 झाले 26. मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं, दोघांना वजाचं चिन्ह. आता y ची किंमत काढायची. y ला म्हणायचं भावा इथंच थांब, वजा 26 पण आपल्या जागेवर. 13 अधिक 13 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 13 झाले आणि म्हणून y बरोबर 13 एके 13, 13 दुने 26, वजाचं चिन्ह एका ठिकाणी वजा, म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह, y बरोबर वजा 2. तर आता y ची किंमत आली. आता x ची किंमत काढायची. x ची किंमत काढण्यासाठी ही जी y ची किंमत आहे तिला समीकरण 1 2 3 कुठेही ठेवा, आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. चला, मग इथं लिहू बाबा y बरोबर वजा 2. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. चला, 2 जरा बरं वाटतंय, समीकरण 2 मध्ये ठेवू. चला, समीकरण 2 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवलं तरी चालेल, आपण 2 मध्ये ठेवू. चला, समीकरण 2 ला उचला. ये रे बाबा इकडे, चल. x वजा 5y बरोबर 11. x वजा 5y बरोबर 11. x वजा 5 गुणिले y ची किंमत वजा 2 बरोबर 11. x वजा वजा अधिक 5 दुने 10 बरोबर 11. x आपल्या जागेवर 11, आपल्या जागेवर 10 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 10. x बरोबर 11 तून 10 गेले 1. अशा प्रकारे x बरोबर 1 आणि y बरोबर 2 येईल. ठीक आहे मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तर आता या ठिकाणी दुसरा जो पुढचा प्रश्न आहे, पुढचे काही आता आपण शाब्दिक गणित बघूयात मित्रांनो. कारण शाब्दिक गणित सोडवताना जरा अडचणी येतात, वर्ड प्रॉब्लेम त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो. शाब्दिक गणित कशी सोडवायची? आता हे 1-2 गणित घेतो, परंतु प्रत्येक गणित, कुठलंही गणित आलं तरी ती प्रोसेस तीच असणार आहे. तर ती सांगतो काय, बघा मित्रांनो, या प्रकरणातलं शाब्दिक गणितात पायऱ्यांना मार्क असतात. आता पायऱ्या जरी तुम्ही काही बरोबर लिहिल्या, उत्तर चुकलं शेवटचं तरी तुम्हाला मार्क मिळू शकतात. कसे? या प्रकरणामध्ये जे शाब्दिक गणित आलं तर त्या शाब्दिक गणितामध्ये काय असतं की 2 गोष्टी असतात. एक तर 2 वस्तू असतील, 2 व्यक्ती असतील, 2 संख्या असतील. ओके, तर त्या दोघांपैकी एकाला x म्हणायचं, एकाला y म्हणायचं, झालं. त्याच्यानंतर याच्यात 2 अटी असतात. त्या 2 अटींवरून 2 समीकरणं तयार करायची आणि ती सोडवायची. बघा किती भारी विषय. इथं काय दिलंय, एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. म्हणजे आता सिंह आहे आणि मोर आहे, त्यांच्या पायांची एकूण संख्या 40 आहे. तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा. आता आपल्याला सिंहांची संख्या आणि मोरांची संख्या, मी मोडलो की 2 गोष्टी आहेत. इथं सिंह आणि मोर आहे, मग सिंहांच्या संख्यांना x, मोरांच्या संख्यांना y म्हणू. मग इथं लिहू सिंहांची संख्या, प्राणी संग्रहालयातील सिंहांची संख्या
जी आहे, सिंहांची संख्या जी आहे, सिंहांची संख्या आपण काय म्हणू बाबा एक्स आहे म्हणू. सिंहांची संख्या एक्स आणि मोरांची संख्या, नाच रे मोरा, मोरांची संख्या जी आहे त्या मोरांच्या संख्येला आपण काय म्हणू बाबा वाय म्हणू. ठीक आहे. आता पहिली अट, आता याच्यामध्ये दोन अटी असतात. मी तुम्हाला म्हटलं त्या दोन अटींपैकी पहिली अट जी आहे ती काय बघा. पहिली अट काय सांगितले की सिंह आणि मोर या दोघांची मिळून संख्या 50 आहे. म्हणजे सिंहांची संख्या एक्स आहे अधिक मोरांची संख्या वाय आहे. बरोबर किती येणार 50 येणार. याला म्हणायचं बाबा समीकरण नंबर 1. दुसरी गोष्ट, दुसरी अट काय बाबा, दुसरी अट, दुसरी अट, दुसरी अट लय भारी आहे. काय दिलंय की बाबा त्यांच्या पायांची एकूण संख्या, पाय, मोरांचे पाय अधिक सिंहांचे पाय, बरोबर. मोरांच्या म्हणजे सगळे जेवढे काही मोर आहेत त्यांचे पाय अधिक सगळे काही सिंह आहेत त्यांचे पाय, या सगळ्यांची बेरीज जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 140. आता मला सांगा एकूण सिंह किती, 4. सिंह किती, एक्स आहे. सिंहाला पाय किती असतात, 4. एका सिंहाला 4 पाय, तर एकूण सिंह एक्स आहे. तर सर्व सिंहांचे पाय किती झाले बाबा, 4 एक्स झाले. अधिक मोराला पाय किती असतात, 2 असतात. एका मोराचे पाय 2, एकूण मोर किती, वाय. वाय मोरांचे पाय झाले 2 वाय. बरोबर हे एकूण पायांची जी संख्या आहे ती आहे 140. बरोबर, म्हणजे 4x अधिक 2y बरोबर 140. म्हणजे सिंहाचे पाय, एका सिंहाला 4 पाय असतात. एक्स सिंहाचे पाय झाले 4x. एका मोराला 2 पाय असतात. एक्स मोराचे पाय किती झाले, 2y. मग 4x अधिक 2y बरोबर किती, 140. कारण एकूण पायांची संख्या 140 आहे. आता 4, 2 आणि 140 सगळ्यांना 2ने भाग जाईल. मग लावायचा बघा. 2 बे दुने 4, बे एक्के बे आणि बे साती 14 आणि 1 0. याला म्हणा समीकरण नंबर 2. आता या दोन समीकरणांना सोडवायचे. आता मला सांगा, सोडवून आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत काढायची. या दोन समीकरणांमध्ये कुठला सहगुणक समान आहे बघा. वाय वाय समान आहे. वाय वाय कट होईल. वाय वाय कट करण्यासाठी दोन समीकरणांची वजाबाकी करावी लागेल. कारण बेरीज केली तर वाय आणि वाय 2y होईल. वजाबाकी करण्यासाठी समीकरण 2 मधून समीकरण 1 आपण काय करू, वजा करू, किंवा 1 मधून 2 केला तरी चालेल. आपण 2 मधून 1 वजा करू आणि इथे लिहू समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. तर पहिलं 2 ला उचला. 2x अधिक y बरोबर 70. इथं लिहा 2x अधिक y बरोबर 70 आहे. मध्ये वजाचं चिन्ह लिहा आणि x अधिक y बरोबर 50. समीकरण 2 काय बाबा, x अधिक y बरोबर x अधिक y बरोबर 50. ज्यावेळेस वजाबाकी करतो त्यावेळेस खालच्या समीकरणांची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. आता y y कट होतील आणि 2x मधून x गेला, किती राहिले, फक्त x राहिले. आणि 70 मधून 50 गेले, 20 राहिले. x बरोबर 20. आता x ची किंमत 20 आली. x म्हणजे कोणाची बाबा, सिंहांची संख्या 20. आता मोरांची संख्या काढण्यासाठी काय करू, y ची किंमत काढू. मग y ची किंमत काढण्यासाठी ही x बरोबर 20 किंमत आहे. तिला तुम्ही समीकरण 1, 2 कशातही ठेवू शकता. मी समीकरण 1 मध्ये ठेवतो. इथे लिहायचं x बरोबर 20. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, 2 मध्ये ठेवलं तरी चालेल, आपण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 50. ओके, मग इथे लिहायचं x अधिक y बरोबर 50. x ची किंमत 20 आहे. 20 अधिक y बरोबर 50. y आपल्या जागेवर, 50 आपल्या जागेवर, हा 20 अधिक आहे, त्याला म्हणायचं भावापलीकडचा. अधिकचे झाले वजा 20. मग y बरोबर माझ्याकडे आलं 50 मधून 20 गेले 30. y बरोबर माझ्याकडे 30 आलं. म्हणजे या ठिकाणी आता दोन गोष्टी आहेत. y बरोबर 30 आलं, मग मोरांची संख्या 30. मग शेवटी लिहायचं सिंहांची संख्या जी आहे आपल्याकडं ती आपल्याकडे आली होती 20 आणि मोरांची संख्या जी आहे आपल्याकडं, मोरांची संख्या जी आहे ती आपल्याकडे आहे 30. ओके, 20 आणि 30 50. तर एकदम सोपा विषय मित्रांनो. असे जर का आपल्याला कुठलंही एखादं शाब्दिक गणित आलं तर ते शाब्दिक गणित सोडवताना अशी आपल्याला काळजी घ्यायची की दोन गोष्टी दिल्या जातील, त्यापैकी एकाला x म्हणायचं, एकाला y म्हणायचं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये दोन अटी दिलेल्या असतात. त्या दोन अटींवरून दोन समीकरणं तयार करायची आणि ती दोन समीकरणं सोडवायची, उत्तर येतं. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण पुढचा जो आपला मुद्दा आहे, पुढचा प्रश्न आहे, त्या पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया. ठीक आहे, बघा. तर चौथ्या नंतर आता पाचवा जो आपला प्रश्न आहे बघा, पाचवा जो प्रश्न आहे आता या ठिकाणी बघा, हा प्रश्न सुद्धा आपण जर बघायला गेलो तर सोपा आहे. संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. म्हणजे त्याला नोकरी लागलेली आहे आणि या नोकरीमध्ये त्याला काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची पगारवाढ होते. 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4,500 रुपये झाला
व 10 वर्षांनी त्याचा मासिक पगार 5,400 रुपये झाला, तर त्याचा सुरुवातीचा पगार आणि वार्षिक वाढीची रक्कम, वार्षिक पगार वाढीची रक्कम. बघा, आता याला सुरुवातीला नोकरीला एखादा माणूस लागला तर त्याला एक नोकरीला ठराविक पगार असतो आणि त्याच्यानंतर दरवर्षी त्याचा पगार वाढत जातो. ओके. आता इथं जर बघितलं तर संजयचा मासिक पगार बाबा ठराविक काहीतरी आहे बाबा, सुरुवातीचा पगार. मग आता आपण इथं काय करू, संजयचा सुरुवातीचा पगार, संजयचा आपल्याकडे सुरुवातीचा एक पगार आहे. ओके. सुरुवातीचा जो पगार आहे त्याचा बाबा रुपये एक्स मानू बाबा, त्याला सुरुवातीला ₹X पगार होता आणि त्याची जी पगार वाढ आहे, वार्षिक पगार वाढ, इथं वार्षिक पगार वाढ जी आहे ती त्याची समजा आपल्याकडे रुपये वाय. ठीक आहे. आता इथं पहिली गोष्ट आहे, 4 वर्षांनी त्याचा पगार किती होईल? 4 वर्षांनी, 4 वर्षानंतर नंतरचा पगार, 4 वर्षानंतरचा पगार. आता 4 वर्षानंतरचा पगार किती बाबा याचा? ₹4,500. आता हा 4 वर्षानंतरचा पगार म्हणजे काय असणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे त्याचा सुरुवातीचा पगार एक्स आहे आणि अधिक त्याची वाढलेला पगार. 4 वर्षात किती पगार वाढेल? एका वर्षात त्याचा वाय एवढा पगार वाढतोय, तर 4 वर्षात किती वाढणार? 4 वाय. लक्षात आलं? म्हणजे 4 वर्षानंतरचा पगार काढण्यासाठी सुरुवातीचा पगार एक्स आहे अधिक 4 वर्षानंतरची पगार वाढ. एका वर्षाला पगार वाढ वाय होते, तर 4 वर्षानंतर होणारे 4 वाय, 4 वर्षांची 4 वाय, कारण पहिल्या वर्षी वाय अधिक दुसऱ्या वर्षी वाय अधिक तिसऱ्या वर्षी वाय अधिक चौथ्या वर्षी वाय बरोबर 4 वाय, ही त्याची झाली पगार वाढ. आणि ही एकूण जी बेरीज आहे ती किती होते? ₹4,500 होते. ओके. याला म्हणायचं समीकरण 1. असं एक समीकरण तयार झालं. आता दुसरं समीकरण तयार करू आपण. ते कसं? 10 वर्षानंतरचा पगार किती? 5,400. मग इथं लिहू 10 वर्षानंतरचा पगार, संजयचा 10 वर्षानंतरचा पगार बरोबर आपल्याकडे किती? 5,400 रुपये. रुपये 5,400. आता इथं कसं 10 वर्षानंतर बघा, त्याचा एक्स एवढा पगार आहे, त्याचा सुरुवातीचा पगार एक्स अधिक 10 वर्षानंतर किती पगार वाढणार आहे? एका वर्षात वाय वाढतोय, तर 10 वर्षामध्ये किती वाढणार? 10 वाय बरोबर किती वाढलेला आहे? 5,400. याला म्हणायचं नंबर 2. आता ही 2 समीकरणं सोडवायची. बघा, या 2 समीकरणांचा जर विचार केला तर दोघांमध्ये बघा इथं एक्स एक्स समान आहे, हा कट होईल. मग एक्स कट करण्यासाठी मला काय करावे लागेल? या 2 समीकरणांची वजाबाकी करावी लागेल. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा केलं की एक्स एक्स कट होईल आणि मला वायची किंमत मिळेल. आणि मग इथं तसं मी लिहितो, समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू, म्हणजे 2 मध्ये मोठे आकडे आहेत म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 काय बाबा? एक्स अधिक 10y बरोबर 5,400 आणि वजा समीकरण 1 आहे एक्स अधिक 4y बरोबर 4,500. 4,500. आता ही वजाबाकी करू. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा होणार. एक्स एक्स या ठिकाणी कट होणार आणि एक्स एक्स कट झाले की मला कोणाची किंमत मिळेल? आता वायची. 10y मधून 4y गेले, 6y राहिले आणि इथे 5,400 मधून 4,500 गेले, तर या ठिकाणी 900 उरले. वाय आपल्या जाग्यावर, 900 आपल्या जाग्यावर, 6 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, 6 भागिले झाले आणि वाय बरोबर 6 ने जर का आपण भाग लावला 900 ला, बघा 900 ला आपण भाग लावूया 6 ने, 900 ला भाग लावू, 6 1 6, 9तून 6 गेले 3, वरून आले 0, 6 पंचे 30 झाले आणि वरचा हा एक 0 म्हणजे 150च आपल्याकडे येईल उत्तर. किती आलं? 150. तर वाय बरोबर 150. आता वाय म्हणजे काय बाबा? वाय बरोबर 150 म्हणजे तुमची पगार वाढ त्याची ₹150, म्हणजे पगार वाढ, वार्षिक पगार वाढीची रक्कम ₹150. तर आता मला या ठिकाणी काय करायचंय? एक्स ची पण किंमत काढायची, म्हणजे सुरुवातीचा पगार सुद्धा विचारलाय. मग एक्स ची किंमत काढण्यासाठी काय करू? ही जी वाय ची किंमत आहे तिला आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकतो. आता एक जरा छोटे आहे म्हणजे कॅल्क्युलेशन करायला बरं पडेल, म्हणजे वाय ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. मग इथं तसं लिहू, वाय बरोबर 150 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. मग समीकरण 1 काय बाबा माझ्याकडं? एक्स अधिक 4y बरोबर 4,500. मग इथं लिहायचं एक्स अधिक 4y बरोबर 4,500. एक्स ची किंमत माहिती नाही. 4 गुणिले y ची जी किंमत आहे ती आहे आपल्याकडे 150. इथं मी लिहितो बाबा 150 बरोबर 4,500. मग एक्स अधिक 4 गुणिले 150 किती झाले बाबा? 600 बरोबर 4,500. एक्स आपल्या जाग्यावर, 4,500 आपल्या जाग्यावर, 600 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 600 झाले. मग एक्स बरोबर 4,500 मधून 600 गेले म्हणजे किती झाले? रुपये 3,900. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो व्यक्ती आपला
याचा हा पगार वाढ आपल्याकडे म्हणजे याचा पगार असणार आहे. ओके, म्हणजे एक्सची किंमत किती बाबा आपल्याकडे आली 3,900. म्हणजे सुरुवातीचा जो पगार आहे तो 3,900 असणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची पगार वाढ जी आहे ती 150, कारण वायची किंमत आपल्याकडे 150 आहे. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय. यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो आपण बघूया. ठीक आहे, तर एकदा चेक करतो आपलं उत्तर बरोबर आहे का, कारण ऍक्च्युली उत्तर बरोबर पाहिजे आपलं. एकदा चेक करायला काही हरकत नाही आपल्याला. ओके, तर या ठिकाणी ओके बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात याच प्रकरणातला. तर शाब्दिक गणित आपल्याला येऊ शकतं किंवा एखादं समीकरण सोडवायला येऊ शकतं आणि अशा प्रकारचं सुद्धा एखादं जर गणित आलं तर 3-4 मार्काला हे गणित सुद्धा येऊ शकतं. या गणितामध्ये काय बाबा एक्स आणि वाय हे खाली आहेत. तर लक्षात घ्यायचं, जर एक्स आणि वाय असे खाली असेल तर त्यांना पहिलं आपण वर आणलं पाहिजे. यांना वर कसं आणायचं बघा. यांना वर आणण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागणार आहे. इथं एक्स खाली आहे, मग याचा अर्थ काय होतो 2 गुणिले 1/x. बरं का, 2/x चा अर्थ 2 गुणिले 1/x असतं. अधिक 3 गुणिले 1/y याचा अर्थ असतो बरोबर 13. पलीकडचं जर समीकरण बघितलं तर 5/x म्हणजे 5 गुणिले 1/x असतं, वजा 4 गुणिले 1/y असतं आणि बरोबर वजा 2 असतं. तर यांचा अर्थ असा होतो. ठीक आहे, आता याला जरा थोडंसं आपण याला छोटं करू. हा, ओके. आता इथं काय करायचं आपण की 1/x 1/y 1/x 1/y यांना आपण काय करू 1/x बरोबर आपण a मानू असं म्हणू आणि 1/y बरोबर आपण b मानू. तर असं आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. 1/x बरोबर 1 आणि 1/y बरोबर आपल्याला 1/x बरोबर a आणि 1/y बरोबर b मानू, कारण आपल्याला 1/x 1/y ला आपल्याला सध्या काढायचंय. त्याच्याऐवजी a आणि b मानू, म्हणजे हे समीकरण जे आहे ते आपण रेषीय बनवूयात. सध्या रेषीय नाहीये तर त्याला रेषीय बनवू. 1/x म्हणजे a, म्हणून इथं 2 आणि इथे 1/x च्या ऐवजी a अधिक 3 गुणिले 1/y ची किंमत आपण b म्हटले बरोबर 13. याला म्हणायचं समीकरण 1. तसं इथं आपल्याकडे बनेल 5 गुणिले 1/x म्हणजे a असतो, वजा 4 गुणिले 1/y म्हणजे b असतो आणि बरोबर वजा 2. याला म्हणा समीकरण नंबर 2. आता ही दोन समीकरणं सोडवून a आणि b च्या किमती काढायच्या आणि a आणि b च्या किमती काढल्यानंतर त्याच्या आधारावरती आपण c आणि त्याच्या आधारावर आपण x आणि y च्या किमती काढू शकतो. मग आता इथं a b च्या किमती काढायच्यात मला. आता ही दोन समीकरणं सोडवायचे. आता इथं कोणाचा सहगुणक समान आहे तर कुणाचाच नाहीये. मग आपण कोणाचा तरी समान करू. मग a चा करा किंवा b चा करा. बघा या ठिकाणी आपण काय करू, b चा सहगुणक समान करू. बघा इथं 3b आणि 4b आहेत ना, तर आपण काय करू 3 आणि 4 दोघांनी एकमेकांना गुणायचं. 3 आणि 4 गुणलं 12, 4 ने 3 गुणलं 12. मग ह्या 3 आपण 4 ने म्हणजे समीकरण 1 ला 4 ने गुणू, 4 ला 3 ने म्हणजे समीकरण 2 ला आपण 3 ने गुणू. मग इथं तसं लिहू की बाबा समीकरण 1 गुणिले 4 व समीकरण 2 गुणिले समीकरण 2 ला कितीने गुणायचं 3 ने गुणायचं. मग हा गुणाकार केल्यानंतर आपल्याकडे नवीन समीकरण मिळतील. बघा 4 दुने 8 8a अधिक 4 त्रिक 12 12b आणि बरोबर 13 चोक 52. इथं आपण या ठिकाणी लिहिलं 52, 13 चोक 52. त्याचबरोबर पुढचं समीकरण बघा 3 5 15 म्हणून 15a अधिक आणि इथं वजा येतील, वजा 3 चोक 12 म्हणजे 12 म्हणजे 12b आणि बरोबर 3 दुने 6 वजा आहे म्हणून वजा 6. हे झालं समीकरण 3 आणि हे झालं समीकरण 4. आता या दोन समीकरणात बघा 12b 12b इथं हा समान आहे. 12b कसा समान आहे म्हणजे हा 12b काय होईल आपला कट होतील, अधिक वजा आहे. चिन्ह भिन्न आहेत म्हणजे इथं दोन समीकरणांची जर बेरीज केली तर हे कट होतील. मग इथं तसं लिहायचं समीकरण 3 अधिक 4 करू, समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू, 3 आणि समीकरण 4 यांची आता बेरीज करू. मग यांची बेरीज करायची म्हटल्यावर या दोघांना उचलून आपण तिकडे लिहू बाबा 8a अधिक 12b बरोबर 52. इथं लिहू आपण 8a अधिक 12b बरोबर 52 अधिक 15a वजा 12b वजा 6 बरोबर वजा 6. 15a वजा 12b बरोबर वजा 6. आता वजाबाकी करताना 12b गेले. 15 आणि 8 आपल्याकडे झाले 23a बरोबर 52 मधून 6 गेले 46. ओके, आता a ची किंमत काढायची. a आपल्या जाग्यावर 46 आपल्या जाग्यावर. हे 23 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 23 झालं. म्हणून आपल्याकडे a बरोबर 23 दुने 46. आता a ची किंमत 2 आली. आता आपल्याला b ची पण किंमत काढायची. मग b ची किंमत काढण्यासाठी काय करू, a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा 2 मध्ये ठेवू किंवा 3 मध्ये, 1 2 3 कशातही आपण ठेवू शकतो. मी काय करतो समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण
1 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू. चला 1 मध्ये ठेवून बी ची किंमत मिळेल. समीकरण 1 काय आपल्याकडं 2a अधिक 3b बरोबर 13. 2a अधिक 3b बरोबर 13. 2 गुणिले a ची किंमत आपल्याकडे 2a अधिक 3b बरोबर 13. बे दुने 4 अधिक 3b बरोबर 13. 3b आपल्या जाग्यावर, 13 आपल्या जाग्यावर, हा 4 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा. 3b बरोबर या ठिकाणी 13 मधून 4 गेले 9 आले, मग इथं आपण लिहून 9. बी बरोबर 9 आपल्या जागेवर, 3 गुणिले इकडे आले भागिले, बी बरोबर 3 त्रिक 9. बी ची किंमत किती आली 3 आली. आता ए ची किंमत 2 आणि बी ची किंमत 3. आपल्याला काय करायचं, ए आणि बी नाही, आपल्याला एक्स आणि वाय च्या किमती काढायच्या. आता 1/x बरोबर काय म्हटलंय, ए म्हटलंय. मग तसं लिहा बाबा, 1/x बरोबर ए आहे आणि 1/y बरोबर बी म्हटलंय आपण, बरोबर ना. 1/x बरोबर ए आणि 1/y बरोबर आपण बी म्हटलंय. मग या अनुषंगाने आता ए बी च्या किमती, एक्स वाय च्या किमती काढू. बघा 1/x बरोबर ए ची किंमत किती 2 आहे. 2 म्हणजे काय बाबा 2/x असतात. आता तिरकस गुणाकार, x गुणिले 2 2x बरोबर 1 1 1. x आपल्या जाग्यावर, 1 आपल्या जाग्यावर, 2 गुणिले इकडे आले भागिले, म्हणजे x बरोबर किती आलं 1/2 आलं, बरोबर. पलीकडे जर बघितलं तर 1/y बरोबर बी ची किंमत 3 आहे, 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. तिरकस गुणाकार, 3 गुणिले y 3y बरोबर 1 1 1. मग y आपल्या जाग्यावर, 1 आपल्या जाग्यावर, हा 3 गुणिले इकडे आला भागिले झाला. तर अशा प्रकारे हे जर गणित आलं तर या प्रकारचं एखादं गणित 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतं. हे बघा, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडंसं हे जे गणित आहे ते थोडंसं समजून घेता येईल. ठीक आहे. आता यानंतर मित्रांनो आपण पुढचं जे एक्झाम्पल आहे ते पुढचं एक्झाम्पल आपण थेट पुढचं जे आपलं प्रकरण आहे अर्थनियोजन, तर या अर्थनियोजनामधली आता आपल्याला काही गणितं बघायची आहेत. तर अर्थनियोजनामधली गणितं सुद्धा खूप सोपी आहेत आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे ते, कारण याच्यामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, त्या जर एकदा तुम्हाला समजल्या या प्रकरणातल्या, तर तुम्हाला या प्रकरणातली गणितं समजून घ्यायला सोपं पडेल. काही इम्पॉर्टंट गणितं आपण अर्थनियोजन या प्रकरणातली घेऊयात, जी जास्त महत्त्वाची, जास्त इम्पॉर्टंट, बरं का. अर्थनियोजन आता बघू. आता आपण या पहिलं जे आपण हे जे याच्या आधी जे प्रकरण बघितलं, तर ते 2 चलातील रेषीय समीकरण या प्रकरणातले आपण व्हिडिओज बघितल्या, गणितं बघितली. आता अर्थनियोजन प्रकरणातली काही महत्त्वाची गणितं आपण बघूयात. ठीक आहे. तर पुढे जाऊयात, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो आपल्या सर्व. बघा, पुढच्या वर्षी आता 10वीचं वर्ष आहे आणि आता 10वीच्या वर्षाच्या अनुषंगाने 10वीच्या खूप साऱ्या व्हिडिओज ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत, तुम्हाला दिसतील. आणि भरपूर सारे लाईव्ह लेक्चर सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती पुढच्या वर्षी आता 10वीला होणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या वर्षी सुद्धा खूप उपयोगी असा हा चॅनल आहे तुम्हाला. बघा, अर्थनियोजनावर चर्चा करू. पण त्याच्या आधी जरा पाणी पिणं गरजेचं आहे. बघा, अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी अलकाला दर महिन्याला काही रक्कम पाठवली जाते. या रकमेपैकी ती 90% खर्च करते. अलका काय करते, खर्च 90% करते. अलकाचा जो खर्च आहे बरोबर 90% खर्च, 90% रक्कम तिची खर्च आहे आणि ती दर महिन्याला 120 रुपये बचत करते. किती बचत करते, 120 रुपयाची बचत आहे. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम, तर अलकाला मिळणारी रक्कम आपण या ठिकाणी काढू. आता तिचा खर्च 90%, तर तिची बचत किती बाबा, बचत शेकडा बचत आपण म्हणू शकतो, शेकडा बचत, शेकडा बचत. तर हिची शेकडा बचत किती झाली बाबा, 10%. जर हिचा खर्च 90% तर तिची बचत 10%, शेकडा बचत. आणि रुपयामध्ये बचत बघा, महिन्याला 120 रुपये बचत करते. आता ही 120 रुपये जी आहे ती रुपयामध्ये बचत. मग रुपयामध्ये बचत आपण काय करू, रुपयामध्ये बचत काढू तिची बाबा. रुपयामध्ये या ताईची जी बचत आहे ती किती असणार आहे, 120 रुपये बचत आहे. आता तिचं काय करायचं, काय सांगितलं की तिला पाठवण्यात येणारी रक्कम म्हणजे अलकाला मिळणारी रक्कम आपण म्हणू. अलकाला मिळणारी रक्कम, अलकाला मिळणारी रक्कम, मिळणारी रक्कम, मिळणारी जी रक्कम आहे ती आपण काय करू बाबा, x रुपये मानू, रुपये x. आता एक लक्षात घ्या, आता हिची जी बचत आहे 10% जी बचत आहे, 120 रुपये आलेले आहे, ती बचत कशावर असणार आहे, तिच्या एकूण रकमेवरती. म्हणजे तिची जेवढी एकूण रक्कम तिला मिळते किंवा जितकी एकूण रक्कम तिला पाठवण्यात येते त्याच्यावरती 10% म्हणजे 120 रुपये. म्हणजे तिची बचत जी आहे ती 120 रुपये, ती कशावर, एकूण रकमेवरती 10%. मग आपण जी बचत काढतो, बचत काय करतो की ह्या x रुपयावरती 10%, कशावरती, एकूण रकमेवरती ही जी बचत आहे तिची 10%, या एकूण रकमेवरती 10% ही तिची बचत.
आता बचत किती दिले 120 रुपये. मग असं कॅल्क्युलेशन करायचं. बचत 120 रुपये दिले. X ची किंमत म्हणजे तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढायची आणि 10% म्हणजे 10/100 असतं. ठीक आहे. आता आपण एक काम करू. 10 एक 0 गेले. बरोबर म्हणजे 1/10 आलं. 120 बरोबर x गुणिले 1/10 म्हणजे याचा अर्थ 120 बरोबर x/10 बरोबर का? x गुणिले 1 x आणि भागिले 10. 10 भागिले इकडे गेले गुणिले. मग 120 गुणिले 10 बरोबर x म्हणजे याचा अर्थ x बरोबर किती आलं? रुपये 1200. म्हणजे जर तुम्ही 120 ला जर 10 ने गुणलं तर 1200 तुमच्याकडे उत्तर येतं. म्हणजे 1200 तुमचं उत्तर आलं. म्हणजे अलकाला दर महिन्याला किती रुपये पाठवले जातात? 1200 पाठवले जातात. इथं नाव गाव बदलेल, आकडे बदलून सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक गणित नीट. आता पुढचा प्रश्न आपण बघू दुसरा. बघा इथे पण तसाच आहे. इथे जर आपण बघितलं इथे निखिलचा विषय काय की निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाचा 5% भाग मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केला. 14% भाग शेअर्स मध्ये गुंतवला. 3% भाग बँकेत ठेवला. 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला. गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरले तर त्याचे मासिक उत्पन्न काढा. तर आपण काय करू त्याचा एकूण खर्च काढू. पहिली गोष्ट एकूण खर्च काढू. तर याच्यामध्ये बघा एकूण खर्च काढण्यासाठी पहिली गोष्ट आपण एक विचार करू की त्याचा खर्च कुठं कुठं झालेला आहे. पहिली गोष्ट त्याचा मासिक उत्पन्नाचा 5% भाग शिक्षण. आता शिक्षण जो आहे शिक्षणाचा जर तुम्ही विचार केला तर शिक्षणावर किती टक्के होतात खर्च? 5%. 14% शेअर्स वरती. शेअर्स वरती किती टक्के खर्च होतो बाबा? 14%. 14% हे सगळं आपण लिहून घेऊ. 3% बँकेत. बँकेमध्ये त्याने किती गुंतवलंय बाबा? बँकेमध्ये त्याने किती गुंतवले? 3%. आणि 40% दैनंदिन खर्च. आता दैनंदिन खर्च जो आहे त्याचा तो किती बाबा? 40%. बरोबर 40%. मग इथं आता आपण काय करू? एकूण गुंतवणूक, एकूण खर्च आपण म्हणू त्याचा. याचा जो एकूण खर्च जो आहे तो किती टक्के तो काढू. बघा 5% आले, आलेत. 14% आले, आले. अजून किती बाबा? 3% आलेत का? आलेत. आणि 40% पण आपल्याकडे आलेले आहेत. आता हा एकूण खर्च किती? जर बघितलं 5 आणि 14 19. 19 आणि 3 20 21 22. 22 आणि 40 62 म्हणजे याचा एकूण खर्च जो आहे तो 62%. ओके 62% खर्च. आता गुंतवणूक आणि खर्च जाऊन त्याचे 19,000 रुपये उरले. म्हणजे उरले म्हणजे ती त्याची बचत आहे. मग आता एकूण खर्च जर 62% असेल तर एकूण बचत, एकूण शेकडा बचत, एकूण शेकडा बचत, शेकडा बचत, शेकडा बचत त्याची किती झाली? 62. आता 100% असतात. 100 मधून 62 गेले तर 38%. म्हणजे त्याची 38% जी आहे ती याची एकूण बचत जी आहे ती 38%. शेकडा बचत 38%. आणि इथं बचत किती आहे? 19,000. बचत रुपयामध्ये जर आपण बघितलं, रुपयामध्ये बचत, रुपयामध्ये बचत जर आपण बघितलं, रुपयामध्ये बचत जी आहे ती किती बाबा? त्याची आहे 19,000 रुपये. रुपये 19,000. आणि आपल्याला काय करायचंय बाबा की त्याचे मासिक उत्पन्न काढा. आता मासिक उत्पन्न आपण x म्हणू. मासिक उत्पन्न, उत्पन्न बरोबर रुपये x. इथं समजून घेणं गरजेचं आहे. हे 5% खर्च होतात मासिक उत्पन्नावर. x रुपयावरती 5% खर्च शिक्षणावरती. या x रुपयावरती त्याचा 14% खर्च शेअर्स वरती. x रुपयावर त्याचा 3% खर्च बँकेवरती. x रुपयावर त्याचा 40% खर्च जो आहे तो त्याचा जातो दैनंदिन खर्च. आणि x रुपयावर 38% जी आहे ती त्याची बचत आहे. ओके मग आता आपण बचत जर काढायचं झालं, बचत, बचत जी आहे ती x रुपयावर 38% बचत असणार. ओके आता ही बचत किती आहे? रुपये 19,000. बरोबर x रुपयावर 38% म्हणजे गुणिले 38 भागिले 100. आता मला x ची किंमत काढायची म्हणजे 19,000 आपल्या जागेवर गुणिले हे 38 भागिले 100 ला इकडे आणू कारण x ची किंमत काढायची. आता 38 भागिले 100 इकडे येताना खालचे 100 वर जातात आणि वरचे 38 खाली येतात आणि बरोबर आपल्याकडे x राहतो. आता बघा 19 एके 19, 19 दुने 38. बरोबर. मग आता वर माझ्याकडे किती राहिले बाबा? हे 100 आणि त्याच्यावरती हे 1 2 3 0 आणि भागिले 2 बरोबर x. मग आता x बरोबर किती असणार बाबा? या ठिकाणी जर आपण बघितलं वर 1 लाख आहेत भागिले 2, 1 लाखाला 2 ने भाग लावला तर 1 लाखाच्या निम्मे 50,000. म्हणजे इथं किती रुपये आले? रुपये 50,000. म्हणजे याचं जे मासिक उत्पन्न आहे भावाचं आपल्या तर ते 50,000 रुपये हे त्याचं झालं मासिक उत्पन्न. तर अशा प्रकारे एखादा प्रश्न आपल्याला जर आला तर आपण त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे.
अर्थनियोजन मधला हा प्रश्न होता. आता या ठिकाणी आपण पुढचा एक प्रश्न बघू. पुढचे काही प्रश्न आहेत तर ते आपण बघून घेऊयात. हा बघा एक प्रश्न क्रमांक आपल्याकडे हा एक हा बघा. इथं मला काय करायचंय, इथं हा सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला काय जास्त टेन्शन नाहीये, की लक्षात घ्या खालील सारणीचे निरीक्षण करा. सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा. बघा जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल, तुमचं वय जे आहे ते 60 वर्षापेक्षा कमी आहे तुमचं वय, 60 वर्षापेक्षा समजा कमी आहे, बरोबर? तर तुम्हाला 2.5 लाख रुपये, 2,50,000 रुपयापर्यंतचं माफ असतात. 2,50,000 रुपये माफ असतात. जर तुमचं वय 60 ते 80च्या दरम्यान आहे, तर तुम्हाला 3 लाख रुपये 3 लाख रुपयापर्यंतच्या रकमेवरती तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. आणि जर तुमचं वय 80 वर्षापेक्षा जर जास्त आहे, तर तुम्हाला 5 लाखापर्यंतची आयकर जे 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला टॅक्समध्ये सवलत असते. एवढं लक्षात घ्या. आता इथं निकिता आहे, वय 27 वर्ष. 27 वर्ष म्हणजे इथं तिला किती लाख रुपये बाबा? 2.5 लाख रुपयापर्यंतच्या रकमेवरती तिला टॅक्स बसणार नाही. 2.5 लाख रुपयापर्यंत तिला सवलत आहे. पण तिची करपात्र उत्पन्नच 2.5 लाखापेक्षा कमी आहे. म्हणजे हिला कर भरावा लागणार का? नाही भरावा लागणार. कारण हिचं उत्पन्नच 2.5 लाखाच्या आत आहे. इथे बघा श्री कुलकर्णी 36 वर्षे, 60 पेक्षा कमी म्हणजे 2.5 लाख रुपये माफ. उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे यांना कर भरावा लागणार आहे. म्हणजे यांना कर भरावा लागेल. मी इथे लिहायचं कर भरावा लागेल. भरावा लागेल. म्हणजे श्री कुलकर्णी यांना कर भरावा लागेल. श्रीमती मेहता 44 वय आहे म्हणजे 2.5 लाख रुपये माफ आहे. 5,82,000 रुपये आहे म्हणजे कर भरावा लागेल. म्हणजे यांना पण कर भरावा लागणार आहे. आता इथे बघा श्री बजाज 64 वय आहे. 64 वय म्हणजे 3 लाखापर्यंत त्यांना सूट आहे, सवलत आहे. पण 3 लाखाच्या वर यांचं उत्पन्न जाते म्हणजे यांना सुद्धा कर भरावा लागेल. आता श्री डिसिल्वांचा जर विचार केला तर वय 81 आहे. म्हणजे 80 पेक्षा जास्त म्हणजे 5 लाख रुपयापर्यंत सवलत आहे. आणि 4,50,000 रुपये म्हणजे सवलत आहे म्हणजे कर भरावा लागणार नाही. 5 लाखापर्यंत यांना सवलत असणार आहे आणि यांचं जे काही उत्पन्न आहे ते 4,50,000 आहे म्हणजे यांना कर भरावा लागणार नाही. तर अशा प्रकारे एकंदरीत हा तक्ता आपण पूर्ण करू शकतो. या तक्त्यातली नावं बदलू शकतात, वय बदलू शकतं, करपात्र उत्पन्न बदलू शकतं, पण बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे. आपण उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकतो. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊयात. ओके. पुढचा जो प्रश्न आहे बघा, पुढचा एक शेवटचा आपण प्रश्न बघू कारण या प्रश्नामध्ये आपल्याला अशा प्रकारे हे बघा हा जो प्रश्न आहे इथं जर बघितला तर या प्रश्नात बघा करतार सिंग वय वर्ष 48. आता यांचं वय 48 आहे म्हणजे यांना करपात्र रकमेमध्ये सवलत आहे. किती रुपये सवलत आहे यांना बाबा? 2.5 लाख रुपये सवलत आहे. खाजगी कंपनीत नोकरी करतात, योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार 42,000 रुपये महिन्याला पगार आहे. भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा 3,000 रुपये गुंतवतात. त्यांनी 15,000 रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र काढलेलं आहे. त्यांनी 12,000 रुपये पंतप्रधान मदत निधीला मदत केलेली आहे. तर त्यांच्या आयकराचे गणन करा. म्हणजे आयकर काढा. तर आयकर काढताना बघा काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट वार्षिक उत्पन्न त्यांचं काढणं गरजेचं आहे. आता महिन्याला 42,000 रुपये तर वार्षिक उत्पन्न किती बाबा? 42,000 गुणिले 12. मग एकूण किती झालं बाबा? पहिले हे 12 दुने 24चे 4 हातच्याला आले बाबा 2. 12 चोक 48 49 50 म्हणजे 50,000 5,04,000 रुपये हे झालं यांचं एकूण वार्षिक उत्पन्न. बरं का? 5,40,000. एकदा परत करा वाटलंस तर 42 गुणिले 12 करा. 12 दुने 24 हातच्याला आले आपल्याकडं 2. ओके. 12 चोक 48 49 50 बरोबर. म्हणजे यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 5,04,000 रुपये एवढं उत्पन्न आहे. आता यांची गुंतवणूक काय आहे? गुंतवणूक त्यांनी कुठे कुठे केली? पहिली गोष्ट भविष्य निर्वाह निधीमध्ये किती केले? दर महिन्याला 3,000. दर महिन्याला 3,000 मग वर्षाला किती? 3,000 गुणिले 12. 12 त्रिक 36,000 रुपये. 36,000 रुपये जी आहे ती वर्षाची गुंतवणूक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 15,000 रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले म्हणजे रुपये 15,000 त्याचं बचत प्रमाणपत्र. आणि पंतप्रधान मदत निधीला 12,000 रुपये दिले. त्यांनी 12,000 रुपये जे आहे ते पंतप्रधान मदत निधीला दिलेत म्हणजे इथे रुपये 12,000. तर एकूण कपात किती? आता हे जे पैसे आहेत 36,000 15,000 12,000 या पैशावर टॅक्स लागणार नाही. म्हणजे 5,04,000 मधून हे पैसे वजा होणार आहे. मग आता बघा इथं जर बेरीज केली तर हे 36,000 15,000 12,000 म्हणजे 1 2 3 0
6 आणि 5 11, 12 13चे 3, हातच्याला आला 1, 3 आणि 1 4, 5 6, 63,000 रुपये साधारणतः. बघा एकदा परत एकदम कॅल्क्युलेशन करा. 36, 12 आणि 15, 36, 15 आणि 12, 15 आणि 12. ओके. 6 आणि 5 6, 7 8, 8 5 13चे 3, हातच्याला आला 1, 3 4 5 6. बरोबर. 63,000 रुपये जे आहे, या 63,000 रुपयावरती त्यांना कुठल्याही प्रकारचा कर लागणार नाही. म्हणजे 63,000 रुपये त्यांचे वजा होणार. आता करपात्र रक्कम किती बाबा? किती रक्कम आहे की जी करपात्र आहे? तर 5,04,000 मधून 63,000 वजा करावं लागणार. मग इथं काय करू आपण? 5,04,000 याच्यामधून 63,000 वजा करा. ओके. काय करायचं? 5,04,000 5,04,000 मधून 63,000 वजा करायचे. काय येतंय बघा? 0 0 0, 4तून 3 गेले 1 आणि 10 मधून 6 गेले 4, हातच्याला आला 1, 5तून 1 गेले 4, 4,41,000. म्हणजे यांची जी करपात्र रक्कम आहे रुपये 4,41,000. एक लक्षात घ्या, अशा प्रकारे हा चार्ट आपल्याला बनवावा लागेल. पहिलं काय करायचं? सगळ्यात पहिलं वार्षिक उत्पन्न काढायचं. टप्प्याटप्प्याला मार्क असतात. आला तर 4 मार्काला प्रश्न येईल. वार्षिक उत्पन्न काय बाबा? महिन्याला 42,000, मग वर्षाचं 42 गुणिले 12, 5,04,000. त्याच्यानंतर त्याची कपात काय काय? कुठं कुठं त्यांनी पैसे गुंतवले? तर भविष्य निर्वाह निधी महिन्याला 3,000, वर्षाला 36,000 झाले. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचे लिहिले 15,000 आणि पंतप्रधान मदत निधीचे लिहिले 12,000. एकूण झाले 63,000 कपात. मग करपात्र रक्कम किती झाली त्यांची? तर ह्या 5,04,000 मधून हे कपात जी आहे 63,000 ती वजा केली की 4,41,000 उरतात. तर आता आयकर किती असणार आहे? आता आयकराचा जर विचार केला तर ह्यांना 2.5 लाख रुपये माफ आहे. आयकर म्हणजे काय बाबा? 4,41,000 रुपये जे आहे याच्यामधून 2,50,000 रुपये त्याची वजावट होणार आहे, मायनस होणार आहे. आणि याच्यावरती किती टक्के? 5% गुणिले 5 भागिले 100. याच्यावरती 5% म्हणजे गुणिले 5 भागिले 100. म्हणजे हा आयकर त्यांचा असणार आहे. आता बघा 4,41,000 मधून आपल्याकडे 2,50,000 रुपये वजा केले. तर किती उरले बाबा? 1 2 3 0, एकातून 0 गेला 1, 4तून 5 जात नाही, 14 मधून 5 गेले 9, इथं आला 1, 4तून 3 गेले 1, 1,91,000. मग आता 1,91,000 रुपयावरती कर बसेल. 1,91,000 वर किती बाबा? 1,91,000 वरती 5% म्हणजे गुणिले 5 भागिले 100. आता हे मी कॅल्क्युलेशन इथं करतो. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, किती राहिले? 1,9,1,0 गुणिले 5. आता हा गुणाकार करून माझ्याकडे उत्तर किती येईल बाबा? 5,0,0, 5 एके 5, 5 9 45 चे 5, 4 आले 4 आणि 5 एके 5 आणि 4 9, 9,550. इथं उत्तर किती येईल बाबा? रुपये 9,550. रुपये 9,550. हे जे कॅल्क्युलेशन करून रुपये येईल ते 9,550. आता शिक्षण कर 2%. जो आयकर असतो, इन्कम टॅक्स, त्याचा जो आयकर आहे ना, त्या आयकरावरती 2%. मग इथं काय बाबा? 9,550 रुपयावर 2% म्हणजे गुणिले 2 भागिले 100. ठीक आहे. मग आता या दोघांचा गुणाकार करा आणि त्याला 100 ने भाग लावा. आता या दोघांचा गुणाकार किती बाबा? 9,550 गुणिले 2 करा. बरोबर. 2 शून्य 2 शून्य, 2 पंचे 10 चे 0, हातच्याला 1, 2 पंचे 10 आणि 1 11 चे 1, हातच्याला 1, 2 9 18 आणि 1 19, 191 वरती 2 शून्य. मग इथं तुमच्याकडे किती येईल बाबा? 191 वरती 191 सॉरी 191 वरती 2 शून्य म्हणजे 19,100 आणि भागिले हे 100. आता 100 ने भाग लावला तर रुपये किती आले बाबा? 191 रुपये. 191 रुपये काय झाला? शिक्षण कर. आता पुढचा मुद्दा काय बाबा? या ठिकाणी 1% माध्यमिक व उच्च माध्यमिक कर 1%. मग किती बाबा? 9,550 गुणिले 1 भागिले 100 म्हणजे इथं काही किती येईल बाबा? 95.50 येईल. रुपये 95.50, 95.50 रुपये आपल्याकडे हे येईल. ओके. आता मला काय करायचंय? शेवटी काय करायचंय? एकूण आयकर. आता एकूण आयकर म्हणजे काय? इथं त्याचा जो आयकर आहे 9,550 त्याचा आयकर अधिक शिक्षण कर किती? 191 रुपये आणि अधिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक उपकर जो आहे तो 95.50 रुपये. तर अशा प्रकारे या तिघांची बेरीज करा. तिघांची बेरीज करून जे उत्तर येईल तो आपला आयकर. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही हा आयकर काढू शकता. जरा याचा स्क्रीनशॉट घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात, कारण 2 प्रकरणांवरती आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे या पाऊण तासामध्ये किंवा तासाभरामध्ये.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, पुढचं जे काही प्रकरण आहे, सांख्यिकी प्रकरण आणि त्याचबरोबर गुणोत्तर व प्रमाण हे जे प्रकरण आहे, तर या प्रकरणावर आपण पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करूयात. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.